शिवसेना फुटली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती। शिवसेना पक्ष फुटीवरील सुनावणी अद्याप संपलेली नाहीये। आता पक्ष फुटी आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सुप्रीम कोर्टाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। सुप्रीम कोर्टातील 6 सरन्यायाधीश बदललेत, मात्र तरीही तारीख पे तारीख असं चित्र दिसतंय। काल पार पडलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वकिलांना खडसावलं आहे। वकिलांनी प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची कोर्टाकडे विनंती केली होती। कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी आता थेट 30 जुलै रोजी निश्चित केली आहे। पण कोर्ट तारीख पे तारीख का देतंय? या प्रकरणात लवकर सुनावणी का लागत नाहीये? कोर्टात नेमकं काय घडलंय? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। शिवसेनेत 22 जून 2022 ला उभी फूट पडली। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार सोबत घेत बंडखोरी केली होती। त्या वेळेपासून सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह या दोन्हींचा वाद हा सुप्रीम कोर्टात सुरू आहे। या खटल्याची सुनावणी शुक्रवारी 15 मे रोजी सुप्रीम कोर्टात पार पडली। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या कोर्टासमोर ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला। सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच ही सुनावणी संपली। सुप्रीम कोर्टात शुक्रवारी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी प्रकरण आल्यानंतर दोन्ही बाजूकडून युक्तिवाद करण्यात आला। त्यानंतर सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांना बेजबाबदार वक्तव्य टाळण्याबाबत खडसावलं आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली। सुनावणी दरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यानं त्यावर तातडीने सुनावणी होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं। त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा, असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय। त्यासोबतच शिवसेना पक्ष या प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होईल असं सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलंय। मागील 3 वर्ष हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे। दरवेळेस तारीख पे तारीख असा सिलसिला सुरू आहे। दरवेळी सुनावणी झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाचे वकील माध्यमांशी संवाद साधतात। दरम्यान माध्यमांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाकडून न्यायालय निर्णय घेत नाही अशा प्रकारची वक्तव्य केली गेली। ही वक्तव्य बेजबाबदार आहेत असं मौखिक निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे आणि यापुढे असं होऊ नये हे देखील बजावलंय। या प्रकरणी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील पक्षकारांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून दूर राहण्यास सांगितलं आहे। या प्रकरणाचं धक्कादायक वैशिष्ट्य म्हणजे 2022 मध्ये हे प्रकरण जेव्हा सर्वोच्च न्यायालयात आलं होतं तेव्हापासून आतापर्यंत देशाचे 6 सरन्यायाधीश बदललेले आहेत। तत्कालीन सरन्यायाधीश NV रमन्ना यांच्या कार्यकाळात या केसची पायाभरणी झाली। त्यानंतर आलेले सरन्यायाधीश UU ललित आणि त्यानंतर दीर्घकाळ हे प्रकरण हाताळणारे धनंजय वाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या सुनावण्या घेतल्या आणि त्यानंतर आता 3 सरन्यायाधीश बदललेत, परंतु मूळ पक्षाची मालकी आणि चिन्हाचा अंतिम फैसला अजूनही प्रलंबित आहे। सध्या सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याच कार्यकाळात पुढील सुनावणी पार पडेल। शिवसेना पक्ष फुटीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात सतत नवीन तारखा मिळण्यामागे अनेक गुंतागुंतीची कायदेशीर कारणं आहेत। कायदेतज्ञांच्या मते हा खटला संविधानातील पक्षांतर बंदी कायद्याच्या अत्यंत क्लिष्ट मुद्द्यावर आधारित आहे, ज्याचा देशाच्या परिस्थितीवर परिणाम होणार आहे। आणि दुसरं मुख्य कारण म्हणजे बदललेले सरन्यायाधीश। नवीन खंडपीठ तयार झाल्यावर न्यायमूर्तींना शेकडो कागदपत्रांचा अभ्यास करावा लागतो, ज्यात मोठा वेळ जातो। त्यामुळे हा खटला अधिकच लांबत चालल्याचं बोललं जातंय। काहींच्या दबावामुळे हे प्रकरण लांबतंय असा देखील आरोप केला जातोय। आता या सगळ्या प्रकरणानंतर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या सुनावणीबाबत जाहीरपणे उलटसुलट विधान करणं उद्धव सेनेच्या चांगलंच अंगलट आलंय असं दिसतंय। 30 जुलै रोजी पुढील सुनावणी होईल आणि या 3 वर्षांपासून चालत आलेल्या प्रकरणाचा निकाल या तारखेवरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। यामुळे पक्षाच्या सार्वजनिक प्रतिमेबाबत आणि माध्यमातील संभाषणावर आता नियंत्रण ठेवणं ठाकरे गटासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे। पुढे 30 जुलैच्या सुनावणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती मोठी फेरफार होऊ शकते, या प्रकरणाचा निकाल अखेर कोणाच्या बाजूने जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।